त्या गांधीची कस्तुरबा नेहरूंची कमलाबाई श्रीमंत घराण्यातल्या पोरी बायका होत्या त्या गांधीची कस्तुरबा नेहरूंची कमलाबाई पण लाखात एक अशी माझ्या भीमाची रमाई पण लाखात एक अशी असं फिरव माझ्या भीमाची रमाई अँगल बदल पण लाखात एक अशी माझ्या भीमाची रमाई दिली पिंपळा परी जिनेगार सावली दिली पिंपळा परी जिनेगार सावली अरे नौपटी पिलं जिने सांभाळली झिजले चंदना परी जिचे जीवन अशी माझी रमाई माऊली अशी माझी रमाई माऊली अशी माझी रमाई माऊली अशी माझी रमाई आता त्या हिणवणाऱ्या चिडवणाऱ्या बायकांना माता रमाईने काय उत्तर दिलंय हे गीत माझे गुरु माझे वडील महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी गायक संगीतकार आदरणीय संदीपजी शिंदे यांनी लिहिलेलं आहे काय म्हणतात माता रमाई आग भारी सोन्याहुनी कुंकवाच धनी नको मला दाग दागिना असुद्या काळमणी नको मला दाग दागिने तुझ्या काळमणी नको मला दाग दागिने तुझ्या काळमणी नको मला दाग दागिने तुझ्या काळमणी अग भारी सोन्याहुनी कुंकवाचं धनी भारी सोन्याहुनी कुंकवाचं धनी नको मला असुरा काळमणी नको मला दाग दागिने तुझ्या काळमणी नको मला दाग दागिने तुझ्या काळमणी
म्हणतात म्हातारा माहिती चिडवणाऱ्या बायकांना शेजारल्या बायकांना अग नका सांगू कौतुक तुम्ही नका सांगू कौतुक दागिन्याचं आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं अग भाग्यवान माझ्यावानी नाही कुणी भाग्यवान माझ्यावानी नाही कुणी म्हणते माता रमाई अरे मुंबई सारख्या ठिकाणी माता रमाईनं काच कोळसा वेचला गौऱ्या थापल्या गौऱ्या विकल्या आणि संसारासाठी पैसा गोळा केला आणि ज्या वेळेस बाबासाहेब परदेशी शिक्षणाला निघायचे त्यावेळेस माता रमाई त्यांना म्हणायचे साहेब तुम्ही जावा मोठे साहेब व्हा बॅरिस्टर व्हा इथल्या संसाराची काळजी तुम्ही करू नका म्हणायचे आणि ते गोळा झालेले पैसे जे असायचे ते पैसे काढून आणून द्यायची माता रमाई म्हणायचे साहेबांना साहेब हे पैसे राहू द्या तुमच्या वाट खर्चाला उपयोगाला होतो आणि धन्य ती माता रमाई आता आम्ही जरा नटून कुठं निघालो लगे आमच्या रमा आहेतच माग कशा ए कुठं निघालो आम्ही म्हणलं का नाही ते कार्यक्रम आहे की दुधाला पैसे ठेवून हिंडा बोलत कुठे हिंड आमच्या रमाला तेला मिठाची काळजी पण त्या माता रमाईला या 9 कोटी लेकरांचीच काळजी खरंय एकदा माता रमाईसाठी टाळ्या वाजवत मुंबई सारख्या ठिकाणी माता रमाईनं गौऱ्या थापल्या विकल्या पण आपल्या चंदननगर असू दे ना तर सोलापूर असू दे या ठिकाणी आमचा महिला वर्ग गौऱ्या थापताना विकताना दिसतो का अजिबात नाही दिसत नाही उलट नवऱ्याच्या तोंडावर गौऱ्या रचाय बसल्या रडत रडत मग त्याची राठी चालाय का वाक्याचा 2 टाक म्हणतात त्या गुणाचा पती असावा लागतो म्हणून सांगणार का बघा अग भाग्यवान माझ्यावानी नाही भाग्यवान माझ्यावानी नाही कुणी माता रमाईनं संसार गरिबीत केला तरी सुद्धा सोन्यासारखा संसार केला आणि स्वतःला भाग्यवान म्हणणारी या जगतातली एकमेव स्त्री आहे ती फक्त आणि फक्त माता रमाई माता रमाई माता रमाई खरं खरं आता आपल्याला कोण भाग्यवान म्हणतं का अजिबात नाही तुझं होतच दे रे आजूबाजूला बघतो कशाला बघतो भांडणात आमच्या बायका आम्हाला भाग्यवान म्हणत ना एकच वाक्य कानावर पडतं कुठलं अरे मी म्हणून ना आणले दुसरी कोण असते कवाच निघून गेली असते आणि धर तुझे लेकरण चालले मी माझ्या धप्पा धप आणायचं लेकरांना वड्याचं तेल वांग्यावर लगेच हा आमच्या बायका आम्हाला भाग्यवान म्हणतात कवा आमचा पगार होईल तवा अजून ऑफिस मध्ये कोण येतो हॅलो कुठे ऑफिस मध्ये जेवण करणार आहात ना आम्ही म्हणलं हा करणार आहे चालेल चालेल येताना मंचुरियन पार्सल घेऊन या काय मंचुरियन जसं स्वयंपाक बी करायला नको त्यांना नाही ऐका आज मला कसंच व्हायलंय काय व्हायलंय कसंच व्हायलंय अजून काय व्हायलंय सांगते की हो किती वासा बोलतात हे काम करा सोलापूरला जाणार असाल रिजापुरीशीच जावा तुम्ही एक बिर्याणी हाना मला घेऊन बघा काय दुखणच राहिलंय आणि ऐका की माझ्या तोंडाला चव नाही अजून काय लालीपाक नाही लालीपाक काय लालीपाक अगं लालीपाक पण काय का असं ना घेऊन या म्हणलं की काम घेऊन यायचं बरोबर आम्ही बी काळ्या पिशव्या रुबाबात हलवत जणू का लढायची कुणाला दरवाजात येतोय ना येतोय तोपर्यंत नाकापुढे तांब्या येतो पाणी घेणार का लागल घरात जाऊन खुर्चीवर बसले की लगेच चहा पिताय का आमची दाढी पडते नेहमी कपात तुमचा प्रश्न नाही तुम्हाला दाढी आम्ही जर म्हणलं दादा हे शर्ट घे मी वाजव बघते आम्ही जर म्हणलं हे शर्ट घे आणि आज जाऊन अडकव म्हणलं खलास कवाना का खिशाला येतो सगळा पगार काय थंडीचं तेवढं दूर केलं बघा खिशा माझ्या आता लक्षात आले दादा नो हे गुगल पे फोन पे का चालू झाले का
देशाचा अर्थमंत्री बी वैतागला होता वाटतं. हे बापरे बायको पैसे आणायला ते ऑनलाईन करा म्हणून जाते नको डोक्याला जाऊ. बघा तिला मी हसायला. दुसरा दिवस उजळतो. दुसऱ्या दिवशी मात्र आम्ही पिल्याने घोबडावाने तोंड करून बसते. आम्ही इकडून आलो का ह्या दरवाज्यात. काय झालं हिला? अगं काय झालंय? गळ्यात नाही पायात नाही कसं जाऊ राहा बायात बसायला. तवा आदल्या दिवशी लय अमुक अमुक. दुसऱ्या दिवशी बार त्या पत्र्यावर दगड हाणल्याने खारकन आवाज आहे. लग्नाआधी लय म्हणलंच की सोन्यानं मडवीन सोन्यानं मड. कसलं मड पत्रात पडले की काय तुझ्यासाठी फेऱ्या मारले रे वडाला. 7 जन्मी हीच पती मिळाव. अरे पती आहेच का रगत पिती आहेस म्हणतो. हे आमच्या ती काय मला माहित नाही. मग नकली का होईना घेऊन कोणाला काय ते बाया कुठं ते छाण्याची जायचं. ती बी जाते आमच्या करणकडनं 2000 रुपये घेते उधार. गेला मुंबईला 2000 रुपये घेते जाते. नवी पेठेत जाऊन नवीन बांगड्या घेऊन येते. बेल्टेक्सच्या नथ घेऊन येते. कंटल घेऊन येते. मग लय खुश. नाट्याच्या नाकात नथ घालून गावभर हिंडते बाजारचा. बरोबर चोरानं डोळा ठेवला बघा. संध्याकाळी चोर आता जाऊन सोनं हिसकवणार. आमच्या बाया गप्पच बसत नाही बघा. कुठं बी नाही बघा. कुठं बी इथं बी नाही. माहितीत सुद्धा लय मजा करतात बायका आमच्या. पदर आडवा घेतात नुसते खांदे हलवतात. गप्पा चालू असतात त्यांच्या. काय गप्पा चालू असते काय बरी मिली रांड सारखीच भांडत होती मला. पाणी भरताना भांडायची. रेशनाच्या कोकणावर भांडायची. त्याच्याकडे न्याव आहे का? न्याव हिलाच न्याव पहिल्यांदा होतो. चोर जाऊन आता संध्याकाळी सोनं हिसकवणार. काय म्हणते ती बाई? काय नाही केली तर आहे ती नाही कोणाला. चोर म्हणतोय माझं 2000 पेट्रोल गेलं ह्याच्या माग. इकडे इकडे बघतोय घेतय बांबू की हाणायला चालू. कसं आणते या तिथला एक सांगा. पण तिथं तर गप बसाव का नाही. खाली पडते हान हान. तुझ्यापेक्षा आता आमच्या पप्प्याचा बापले हान. अगं ग बसलं काय तुला डोक्यात दगड घालत पाहिजे. पण माता रमाईनं उभ्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांना कधी गुंजभर सोनं मागितलं नाही. ती माता रमाई धन्य माता. म्हणून सांगायचं भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी. भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी. नको मला राग दागिना तुझ्या काळ. थांबा नंतर आम्ही सांगितलं गाणं झालं.